प्राथमिक स्तरामध्येच विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान देणे गरजेचे. एम.टी. जनगौडर यांचे प्रतिपादन. खडकलाट मराठी शाळेत स्नेहसंमेलन संपन्न. प्राथमिक शाळेतील मुले ही अत्यंत कोमल स्वभावाची असतात. त्यामुळे या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना चांगले वाईट, सगुण आणि दुर्गुण यासह सर्व चांगल्या गोष्टींचा ज्ञान देणे गरजेचे आहे. ते ज्ञान त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात उपयोगाला आणतात. त्यामुळे प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान देणे गरजेचे असल्याचे मत मध्यान्ह आहाराचे चिकोडी जिल्हाध्यक्ष एम.टी. जनगौडर यांनी व्यक्त केले. ते खडकलाट येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा व संताजी विद्यामंदिर मराठी मुलांची शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रदीप लाटकर हे उपस्थित होते. प्रारंभी मराठी मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींच्याकडून स्वागतगीत व यशस्तवन सादर करण्यात आले. प्रदीप लाटकर, नासर तहसीलदार, रितेश चिंचणे, संकेत पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले. सन 2025-26 सालातील शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये विजेते ठरले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आले. जनगौडर पुढे म्हणाले, सर्वत्र आज सरकारी शाळांची अवस्था दयनीय झाल्याचे सांगितले जाते, पण खडकलाटमधील सर्व सरकारी शाळा हे दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच येथील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रकारे झालेली आहे. येथील वार्षिक स्नेहसंमेलने ही अत्यंत दर्जेदार पद्धतीने होत असतात. कोणत्याही खाजगी संस्थेमध्ये असे कार्यक्रम होताना दिसत नाहीत. येथील पालक शाळा सुधारणा समिती ही सुज्ञ असल्यामुळे सरकारी शाळांच्याकडे पालकांचे कल वाढलेला आहे. येथील शिक्षकही अत्यंत सुज्ञ आणि प्रज्ञावंत आहेत. त्यामुळेच येथील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात चमकत असल्याचे सांगितले. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार म्हणाले, गेल्या 37 वर्षापासून हाजी महमूदलाल तहसीलदार शिक्षण सहाय्यक ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाबरोबरच गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात येत असतो. यापुढील काळात शाळेत गोरगरीब आणि हुशार असणाऱ्या मुलांना आपण शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगितले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भावगीत, भक्तिगीत, देशभक्तीपर गीते, सिनेगीत, लोकगीतांचा कार्यक्रम झाला. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होते. यावेळी विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित पालकांच्याकडून कौतुक करून घेतले. यावेळी रितेश चिंचणे, संकेत पाटील, पुरुषोत्तम माळी महाराज, लखन यादव, सुनील पाटील, मल्लेश कामण्णावर, प्रभू भिर्डी, जी.एम. कांबळे, डी.एच. कांबळे, पी.आर. पाटील, एस.एम. माने, मराठी मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ए.जी. वाघे, संताजी विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका जे.व्ही. नाईक, एस.डी.एमचे अध्यक्ष संतोष मोकाशे, मार्तंड जाधव, एस.डी. शितोळे, आर.बी. कॅन्सगौडा, डी.एस. इनामदार, के.व्ही. नाईक, एस.डी. मदाळे, पी.डी. मडिवाळ, यू.के. कांबळे यांच्यासह दोन्ही शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका यू.के. कांबळे यांनी केले. अहवाल वाचन मुलीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ए.जी. वाघे यांनी केले. सूत्रसंचालन एस.डी. मदाळे यांनी केले. तर आभार के.व्ही. नाईक यांनी मानले.
यांचा सत्कार आमच्या शाळेचे SDMC सदस्य जमीर गवंडी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. ह्युमन राईट्स परफॉर्म ऑर्गनायझेशन राष्ट्रीय मानवाधिकार सुधार संघटन यांच्या मार्फत कर्नाटक चिंचवड तालुक्याचे मध्यान्ह आहार अधिकारी श्री MT जनगौडर यांचा सत्कार संजय नागोरे SM विद्यार्थी प्रिय शिक्षक जाता जाता शाळेसाठी त्यांनी 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. यानंतर JP कांबळे सर यांचा सत्कार श्री सुनील चितोळे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. JP कांबळे सर यानंतर श्री बाबूराव मलावदे सर सहशिक्षक शेंडोर यांचा सत्कार होत आहे आणि आता हे काही व्यासपीठ भाषण करण्याचं तर व्यासपीठ नव्हा, कारण मुला मुलींचं डान्स ग्रामीण बघण्यासाठी आज या ठिकाणी पालकवर्ग आलेला आहे.
मी फक्त एकच या ठिकाणी बोलू इच्छितो की आमचं आजी गंभीर तहसीलदार शिक्षण सहाय्य ट्रस्ट यांनी जवळजवळ 37 वर्षे आज आम्ही चालू केलेलं आहे. गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं वह्या कंपास की काय झालं ते आम्ही आज जवळजवळ 37 वर्ष करतो आहे. तर शिक्षणाला माझी विनंती आहे, जर गरीब कोणी विद्यार्थी विकत असेल तर त्यांनी आमच्या नजरेत आणून द्यावं. त्यांचं संपूर्ण त्यांचं जे पुढचं जे शिक्षण आहे ते शिक्षणाचं खर्च मी भरण्यास तयार आहे. एवढंच मी या ठिकाणी मी सांगतो. तर शिक्षकांनी ते माझ्या नजरेत आणून द्यावं अशी मी विनंती करतो. आणि माझा या ठिकाणी ಎರಡು ಮಾತು ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ತಾವೆಲ್ಲ ಭಾಷಣಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತದ. ನಮಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನಾವು ವಾರ್ಷಿಕ ಸ್ನೇಹ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಮಾಡ್ತಿರೋದು ತುಂಬ ಖುಷಿ ವಿಷಯ. ಮೊದಲಿಂದ ನಾನು ಸುಮಾರು 2013 ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಖಡಕ್ಲಾಟ್ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ಜನ ಇಲ್ಲಿ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪಂಚಾಯತಿಂದ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಊರಿನ ಪ್ರಮುಖರು ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಬೆಳೀಲಿಕ್ಕೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಇಷ್ಟೊಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ನೀಡುತ್ತಿರೋದು ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಅಪೇಕ್ಷಣೀಯ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಜೊತೆಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಮಕ್ಕಳನ್ನು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಬೇಕಾದದ್ದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಇದೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಬೆಳೆಯುವ ಸಿರಿ ಮೊಳಕೆಯಲ್ಲಿ ಎನ್ನುವ ಹಾಗೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ನಾವು ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಂತದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ, ಸಂಸ್ಕಾರ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಡೆ ನುಡಿ, ಆಚಾರ ವಿಚಾರವನ್ನು ಕಲಿಸಿಕೊಟ್ಟದ್ದೇ ಆದರೆ ಮುಂದೊಂದು ದಿವಸ ಏನಂತಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮಕ್ಕಳು ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದಂತ ಹೇಳ್ತಾ, ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಮುಂದುವರೆದ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಮೊಬೈಲ್ ಬಳಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಆಗ್ತಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಾನು ಮೊಬೈಲ್ ಬಳಕೆ ಬೇಡ ಅಂತ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ. ಅಭ್ಯಾಸಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮೊಬೈಲ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ರಿ. ಜೊತೆಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ತಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಕಣ್ಣಿಡ್ರಿ, ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸದುಪಯೋಗ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಜೊತೆಗೆ ಅಂತಂದ್ರೆ ತಾವು ಇನ್ನಷ್ಟು ಈ ಶಾಲೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಮಕ್ಕಳನ್ನ ದಾಖಲಾತಿ ಮಾಡಿ. ಮೊದಲೇ ಯಾಕಂದ್ರೆ 300-400 ಇತ್ತು. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಕಾನ್ವೆಂಟ್ ಕಡೆ ಜಾಸ್ತಿ ತಾವು ಅನುವು ಆಗ್ತದೆ. ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ದವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಕನ್ನಡ ಶಾಲೆಯಲ್ಲಿನ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ನಲ್ಲಿನೇ ಕಲ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮರಾಠಿ, ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಯಾವುದೇ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ. ಶಿಕ್ಷಣ ಕಲಿಕೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ, ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ. ಕಲಿಯುವಂಥ ಮನೋಭಾವನೆ ಮುಖ್ಯ. ಯಾವುದೇ ಆಗಲಿ ಭಾಷೆ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ, ಕಲಿಯುವಂಥ ಮನೋಭಾವನೆ ಮುಖ್ಯ. ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಯಾವುದೇ ಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸ್ರಿ, ಮಕ್ಕಳನ್ನ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸ್ರಿ, ಉಳಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಜೊತೆಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇವತ್ತು ನೈತಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ತಾವು ಪಾಲಕರು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ಕೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ 8 ಗಂಟೆ ಮಾತ್ರ ಇದ್ರೆ 16 ಗಂಟೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಶಾಲೆಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರಿಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಕುಟುಂಬದ ಪಾಲಕರಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಏನಂತಂದ್ರೆ ನಾವು ಪಾಲಕರ ಸಭೆ ಕರೆದಾಗಲಿ, ಮಕ್ಕಳ ಪ್ರಗತಿ ಪರಿಶೀಲನೆಗಾಗಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಈಗ ಹೇಗೆ ಗ್ಯಾದರಿಂಗ್ ಬಂದ್ರಿ ಪಾಲಕರ ಸಭೆಗೇನು ಬರಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಬರೀ ಶಾಲೆ ಕಳಿಸಿದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಮಗು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲ್ತಿದೀವೋ ಇಲ್ವೋ ಅನ್ನೋದನ್ನ ದೃಢಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ತಾವು ಶಾಲಾ ಪಾಲಕರ ಸಭೆಗೆ ಬಂದಾಗ ಏನಾಗ್ತದೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ದಯವಿಟ್ಟು ತಾವೆಲ್ಲರೂ ಏನಂತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ದಿನಾಲು ತಪ್ಪದೆ ಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಅವರು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಮೇಲೆ ಒಂದು ಕಣ್ಣಿಡ್ರಿ. ಮತ್ತು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ದಯವಿಟ್ಟು ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ತಾಸು ನೀವು ಕೂತು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿಸಿದ್ದೆ ಆದರೆ ಮಕ್ಕಳು ತಾವು ಏನು ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಡಾಕ್ಟ್ರು ಆಗ್ತಾರೆ, ಇಂಜಿನಿಯರ್ ಆಗ್ತಾರೆ, ಶಿಕ್ಷಕರು ಆಗ್ತಾರೆ, IAS ಆಫೀಸರ್ ಆಗ್ತಾರೆ, ನೀವೇನು ಅನ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಿ ಆಗ್ತಾರೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳು ಅಂದ್ರೆ ಹಸಿ ಗೋಡೆಗೆ ಇದ್ದಂಗೆ, ನೀವು ಕಲ್ಲು ಹೋದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತದೆ. ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಅವ್ರನ್ನ ಬೆಳೆಸ್ತೀವಿ, ಇದು ಉಳಿಸ್ತೀವಿ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಅವರು ಡಿಪೆಂಡ್ ಆಗ್ತಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಏನಂತಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡ್ರಿ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಸ್ತಿ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮಕ್ಕಳನ್ನೇ ಆಸ್ತಿ ಮಾಡ್ರಿ.